हिंगोली या ठिकाणी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या कावड यात्रेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्यामुळे या कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रितेश सारडा यांनी केले आहे। 4 ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचे आयोजन केले असून भाविक भक्त आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सारडा यांनी केले आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमदार संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही कावड यात्रा निघत असते। ह्या वर्षी बी मोठ्या प्रमाणात याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ही यात्रा तुमच्या कळमदुरी येथून हिंगोली येथील कयाधू नदी येथील महादेव मंदिर येथे ती येत असते। या वर्षी सुद्धा ती यात्रेचं नियोजन तसंच राहणार। कळमदुरी येथून सकाळी निघणार आहे। सर्व कार्यकर्त्यांना या नियोजनाचं सगळ्यांना काम वाटप करण्यात आलेलं आहे। पण जास्तीत जास्त संख्येने हे भाविक भक्त त्या यात्रेसाठी जाण्यासाठी त्यांची व्यवस्था असेल, त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, ही सर्व आमच्यासारख्या लोकांनी ती केलेली आहे तिथे। पण जास्तीत जास्त लोकांनी भाविक भक्तांनी तिथे उपस्थित राहावे याचं आवाहन सुद्धा आम्ही व संतोष बांगर साहेब, राम कदम साहेब यांनी केलेलं आहे। आता आपला नुकताच प्रवेश झालेला आहे आणि या कावड यात्रा ही पहिल्यांदा तुमच्या यामध्ये संपर्कामध्ये आलेली आहे। आपण कार्यकर्ते किती घेऊन जाणार आहात शेनगाव तालुक्यामध्ये? आमचं तर आता प्रत्येक सर्कल पासून आम्हाला फोन येणं सुरू झालेली आहे। जसं साखरा सर्कल असेल, हत्ता सर्कल असेल, पुसेगाव सर्कल असेल, कवठा सर्कल असेल, पानकनेरगाव, गोरेगाव, सर्व शेनगाव तालुक्यातल्या 10 सर्कल मधून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचा हे प्रयत्न राहील आमचा। व जसे आम्हाला फोन येत आहे व त्या ज्याप्रमाणे लोकांचा त्यासाठी सहभाग नोंदवण्याची इच्छा आहे त्या हिशोबाने 5 ते 6 हजार लोक तिथे सहभागी होतील अशी आम्हाला शक्यता आहे। नागरिकांसोबत आपण काय आवाहन करसाल? मी या चॅनल मार्फत सगळ्यांना एकच आवाहन करतो की बांगर साहेबांनी जी कावड यात्रा ही आयोजित केलेली आहे, हा एक कोणता राजकीय नसून हे एक भाविक भक्तांसाठी एक भावनिक विषय आहे। तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी, जास्तीत जास्त भाविक भक्तांनी, जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेने या कावड यात्रेसाठी उपस्थित